नमस्कार मित्रांनो, तर आजच्या चोरडच्या मैदानामध्ये पैलवान आणि बादल या दोन बैलांनी विजय प्राप्त केलाय आणि त्यांचा संपूर्ण मालक आणि संपूर्ण त्याचे मित्र परिवार आपल्या समोर आहेत आणि आज त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या ना दादा. मी माजी सरपंच वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तुमचं नाव? मोहन चव्हाण. मोहन चव्हाण. नमस्कार दादा. तर तुमच्याकडे आजपर्यंत आता किती बैल आहेत? आमच्याकडे आजपर्यंत आता 7-8 बैल आहेत. 9 होते, त्यातला एक बैल वारला, यांचाच होता पहिला इंजन म्हणून. असे आता 4 आहेत बैल यांची आपल्याकडे. आपल्या घरची 4 आहेत आता. आणि आता पैलवान आणि बादल किती दिवस आता गावाला येऊन शर्यती करतात? गावाला येऊन आता एकदाच फक्त नेले त्याला. मग गेल्या वर्षी एकदा नेला होता पैलवान आणि बादल नाही आता घेतला आता. आणि तो रुस्तुम एक घरात कोंड आहे, तो पण नेला होता दिवाळीला पुजायला. आज पैलवानचं तुम्ही आता वय किती आहे सांगाल? पैलवान 4 आहे आणि आदत आहे बादल आदत असून त्याने ओपनच्या ह्याच्यामध्ये आज गुलाल केलेला आहे. कसं वाटतं दादा? एकदम मस्त, एकदम आनंद. घरचा साज आहे. घरचा साज आहे. यशवंत रामभाऊ जोशी आणि त्यांचे वडील रामभाऊ जोशी यांच्या ही 3री पिढी आहे. हे त्यांचे नातू आहेत. आपल्यावर एवढा विश्वास आहे. ही बैल सगळी फोनवर आपण ठरवली म्हणजे आणि त्यांचा विश्वास आपल्यावर पूर्ण आहे. आणि बैलाचे आमची जेवढी पण बैल येतात ते आपल्याकडे त्यांच्याकडे जातात. आता पण आपण बाजी घेतलाय. पहिला राजा म्हणून पळत होता, प्रसिद्ध. 5 वर्षे एक नंबर करत होता. 7 वर्ष आपल्याकडे पळाला बैल. आपल्याकडे असतानाच घेतला होता आणि आपल्याकडे असतानाच वारला तो. आणि तुमची जी नवीन खरेदी आहे, तुम्ही आता बोलला दादा की बाजी तो वनश्री केसरी तो पण आपली तो सुद्धा. आणि आजचं जे पैलवान आणि आपला बादल त्यांचं नियोजन कसं झालं? म्हणजे आज मैदानात आणायचं वगैरे कधी? अगोदर जरा पेट ना केलं, एक ट्रायल म्हणून आपण दोन्ही एकत्र घातली होती. तिथं पण 3 नंबर बसला. तिथं पण चांगली गाडी पळाली. मला आता आपली घरची गाडी आहे म्हटलं आम्ही जाऊया आपली घेऊन इकडे. म्हणजे पेट नाक्याला आधी दोघांनी एकत्र गुलाल केला. आणि मेन म्हणजे ड्रायव्हर आपले नागू ड्रायव्हर झाला, अमर ड्रायव्हर झाला. हे नियोजन करतात. ड्रायव्हर आज कोण होते गाडीवर? नागू ड्रायव्हर पण पळवतो गाडी. आणि सुट्टी मेकर कोण होता? लिंगांना आणि ते वागिरीचं काय भरपूर पोरं असतात त्यांचे. आता तुमच्या सोबत जो मित्र परिवार आहे ते प्रत्येक मैदानात असतात. काय सांगाल त्यांच्यावर? आज आम्ही महाबळेश्वरला होतो. अचानक ठरला की बाबा जायचं, तर आम्ही लगेच इकडे आलो. 4 दिवसापासून घरी गेलो नाही. पुशेगावच्या इकडे दादा बिंजोडला पळतात का हे दोघं? हा, बिंदोडला मागच्या वर्षी नेला होता, पेलवान पळवला होता. पण या वर्षी काय जरा तिकडे पण नियोजन नाही झालं. मग परत आम्ही वैल वरती आलो. आता काय स्वतःचा भाजी पण आहे, स्वतःचीच गाडी हाकलू. कारण कसं नियोजनाला कसं असतो, आपण ह्याला फोन करा, मग तो बोलेल 2 दिवस थांबा, माझा एक होऊ दे ना, ती होऊ दे. आता काय स्वतःची बैल असल्यामुळे कधी पण न्या, कधी पण हाकला. मग तिकडे तर तिकडे पण स्वतःची बोलवा, इथे पण स्वतःचीच बोलतात. मुंबईला बिंजोडला आपण त्यांची मुलाखत घेतलेली होती, खरं सांगायचं झालं. आणि काही त्यांच्यातले मेंबर आहेत, त्यांनी आपल्याला ओळखलेलं की तुम्ही आम्हाला मुंबईला भेटलेला. तेव्हा खूप आनंद वाटला की त्यांनी म्हणजे ते अजून ओळख आहे. दादा आज जे बक्षीस भेटलं ते म्हणजे तुम्ही बघू शकता, हा बकरा ही ढाल आहे. तर बक्षीस किती? 91,000 बक्षीस. दादा प्रत्येक मैदानात असं बोललं जातं की पैशापेक्षा सन्मान चिन्ह. काय सांगाल त्याबद्दल? सन्मान चिन्ह त्या राजाची इतकी आहेत की ठेवायला जागा नाही एवढे असे. मग आम्ही त्यावेळेला कसं एक पायऱ्या असायचा बैलाचा, एक ढाल दुसऱ्या पायऱ्या करायला द्यायची, दुसरी आपण घ्यायची, असं चाललो तेव्हा. तरी सुद्धा किंचित घडतं साज पडून 1 नंबर करून अशी ढाल मिळवायला किंचित घडतं. घरच्या साजाने 1 नंबर करणं तसं आताच्या काळाला हे गाडी पळाली पहिलीच गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या काळात तर पैऱ्याशिवाय म्हणजे काय, स्वतःची गाडी पळवून 1 नंबर कडेने पळून करणं ही पहिलीच गोष्ट आणि मोठी गोष्ट आहे. सगळ्याचे अभिमान पाहिजे यासाठी. स्वतःची गाडी आज फायनलला पण चांगल्या गाड्या होतात. ती पण पहिला चांगली पळाली. रायफल होती, अजून लकी होता, चांगली बैल होती. 7व्या गटात पाहिली, 7व्या सीमित पाहिली, फायनल 7 नंबर याच्यात मोठा आनंद आहे. लगेच तयार होऊन फायनल साठी. मेन
काय सगळ्यात अगोदर फायनल मेन घरचा साथ म्हणजे सुट्टी सगळ्यात अगोदर फायनल आम्ही गेलो. काय आणि ते पण बाहेरून पळून एक नंबर केला. बाहेरून पळून एक नंबर करणं आणि त्यात घरचा साज होय, असणं घरचा. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजकालच्या काळामध्ये पैऱ्याशिवाय पर्याय नसतो माणसांना, आणि त्या पैरे करताना पण वायदीचा विषय येतो मध्ये. तर वायदीबद्दल काय बोलायला दादा? वायदी बद्दल आतापर्यंत आम्ही वायदी कोणाला दिलेली पण नाही, कुणाची घेतलेली पण नाही, कधीच नाही. आणि वायदी विषयाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय, काय सांगा? वायदी माणसानं घेऊन येत. बैल आज पोहतो उद्या बंद होतो. एखाद्या माणसाने आम्हाला बैल जरी मागितलं ना, आम्ही काही 1 रुपया मागणार नाही. असं कधीच किती पण नाही लांब असू दे, वायदी. पुण्याला अड्डा असू दे, कुठे वायदीच्या विरोधात पूर्ण आहे. आम्ही सव खर्च नाही बैल पाठवतो, पैरावाला असलं तरी पण. फक्त त्याच्यासोबत पळणारा म्हणजे त्याच्या पळणारा speed बैल. असावा, है ना? ज्या तिसऱ्या पिढीतला नाद आहे म्हणजे हे वायदीसाठी नाद झालेला नाही ना, नावासाठी. हा, हे नावासाठी म्हणजे नाव आहे. रामभाऊ जोशी म्हणजे आमचे आजोबा म्हणजे झाले. त्यांचा इतिहास आहे बैलगाडीचा. म्हणजे मुंबईहून म्हणजे पहिला कोण बैलगाडा मालक इथून बैला दिले असतील घाटावरनं, ते रामभाऊ जोशी. पहिला म्हणजे आधी कोणच येत नव्हतं. सगळ्यात आधी कोणाही जुन्या माणसाला विचारा, मुंबई इथून जर बैला कोणी नेले असतील तर रामभाऊ जोशी. आणि हिंद केसरी म्हणजे भरपूर पहिले कसं असं हिंदी केसरी हे तर तेव्हा काहीच काय नव्हतं. माध्यम नव्हतं. असे भरपूर बैल होऊन गेले आमचे. प्रसिद्धीचं सर्वात माध्यम आधी आता तुम्हाला मी कसं सांगतो, हा. आणि विक्रमी खरेदी पण बैलगाडी क्षेत्रामध्ये जी असेल ती रामभाऊ जोशींची होती. कारण 91-92 साला ना, तेव्हा तर आमचा जन्मही नव्हता. म्हणजे सांगतात लोकही सांगतात, आमच्या घरातले पण सांगतात 91-92 ला एक 55,000 रुपयाला गेलो. 55,000 रुपयाला सुंदर म्हणून घेतला होता भागोजी. राजा हा, थांब. नाही हा, नाही तो अगोदर सुंदर. भागोजी दगडे पाटील यांचा सुंदर नेऱ्याचा सुंदर पल्ला होता. तो बैल एवढा पल्ला होता की आज समजा बकासूर बोलतोय म्हणजे टॉपला. त्या टायमाला आपण 55,000ला 91 सालाला घेतला होता त्यांच्याकडनं. हा, आणि नंतर राजा आपण 2 वर्षानंतर 55,000ला 94 मध्ये काहीतरी घेतला होता. असे भरपूर बैल होऊन गेली. त्यांचा इतिहास आहे रामभाऊ जोशींचा, आणि तोच आम्ही आज चालवतोय. त्यांच्या नावासाठी आम्ही सगळं करतोय. बस त्यांचं नाव. भाऊंबद्दल काय सांगाल दादा तुम्ही? हा? भाऊंबद्दल, रामभाऊबद्दल. रामभाऊ जोशी ते पहिल्यांदा आमच्यावर इतका पूर्ण विश्वास असायचा त्यांचा. बैल एवढे मोठा बैल घेतला पण आमच्याशिवाय कुठं त्यांनी पाठवलं नाही. आणि बैलाकडे कधी आमच्या बैलाजवळ कधी यायच नव्हती ती. म्हणजे असा सांभाळा तसा सांभाळा असलं कधी तक्रार नव्हती आमची. पण आम्ही बी त्यातनं काहीतरी पैसे मिळावं, एक नंबर घेतो, त्यातनं आपण काहीतरी उत्पन्न करावं असलं नाही. बैलांना खायला तेवढं बैलाला घालायचं, असं त्यांचा आमच्यावर विश्वास होता, आमचा बी त्यांच्यावर. आणि यांची वाटेकॉळ्यांची संभाळणी एवढी भारी आहे की तुम्ही बैला बघा, त्यांची फिटनेस बघा. म्हणजे बैल त्यांच्या पळतात म्हणजे पळतातच. आणि त्यामुळे आम्ही ह्यांना सोडून बैल कुठे देतच नाही. भले कोणी किती बोलावा की हे असं तसं, पण आमची बैल ह्यांच्या दावणीला देते. तर वाटेगावकरांचा इतिहास रचणारा पण बैलगाडा क्षेत्रातील देव आहे तो म्हणजे मोठा लक्ष. त्याबद्दल काय बोलायला? तो काय आमच्या 2 नंबरच्या भावाकडे यांच्या सख्या भावांचा सख्या बैल. भावांचा बैल चांगलाच होता तो. आहे ना. आणि त्याने इतिहास रचला असं म्हणलं जातं की आता बैलगाडा क्षेत्रातला देव आहे तो. होय, काय सांगाल आता? आहे की चांगलाच आहे. बैल चांगलाच पळत होता. हो, तो आमच्या गावाचं नाव बी त्यानं केलं, भावाचं नाव केलं, आहे ना. वाटेगावचं पण नाव केलं. म्हणजे आज जे काय वाटेगावकरांचं नाव आहे आणि जे अभिमानाने ते सांगतात ते लक्षामुळे हा. लक्ष. खरंच खूप भारी. आणि आता आपण आदत किंग बादल याबद्दल जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आदत किंग बादल आपल्या समोर आहे, जो आज फायनलचा मानकरी. म्हणजे ओपनच्या मैदानात आदत मध्ये त्याने नंबर केलाय, म्हणजे आदतच्या वयामध्ये असताना. दादा आता त्याला कितवा महिन्याचा असेल, किती महिन्याचा असेल त्याला? तो असेल की 2 वर्ष असेल. नाही ना, 1.5 वर्ष. दीड वर्षाचा. ओपनच्या मैदानात त्याने सर्व असे मोठे मोठे बैल असताना कडने प्रथम क्रमांक केला. काय सांगाल दादा आज? त्याचं एवढं आहे की मूर्ती लहान पण कीर्ती महान आज त्याने केली. एवढ्या मोठ्या बैलाला तो बैल पण एकदम भारी आहे. या गाडी बांधून पण कडचं काम एकदम फिट करतो. हा आपण हातात घेतलाय. जास्त 2-3 महिने झाले असतील. होय. ही खरेदी म्हणजे तानाजी अप्पा आहेत. सोन्या, तुम्ही बोला जिंतीचा सोन्या होऊन गेला. तेही म्हणजे ठरवला होता आम्हाला हा बैल की म्हणजे असा बैल पडलो तुम्ही बघा. तर ही खरं हा बैल त्यांच्यामुळे आम्हाला भेटला, तानाजी अप्पा मुले. तेही फोन केला होता की बघा असा बैल पळतो, तुम्ही बघा तो बैलाला. तर आम्ही तुम्हाला मी सांगतो त्या बैलाचा फेराही नाही बघितला, फक्त तानाजी अप्पांचा फोन आला की असा बैल बोलतो बघा, आपण फेरे काढू, मैदानात काढू. मी बोललो काहीच नको, तुम्ही बोलताना आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. म्हणजे एवढा की तेही बोलली. आणि हा बैल आपण खरेदी केला. आणि खरेदी म्हणजे मोठी आहे की म्हणजे अशी 1-2 लाख रुपयाला बैल घेतला नाही, 6 लाख रुपये घेतला. 6 लाख रुपयाला हा बैल घेतला आपण. आणि कोणी विश्वासही नसेल कोणाला की याचे 6 लाख रुपये दिले असतील. पण काय फक्त तानाजी अप्पा बोला की तुम्ही बघा
की बैल पळतो, पण आम्ही काय बोललो की आम्हाला नाही बघायचं, तुम्ही बघितलंय ना विषय संपला. म्हणजे तानाजी आप्पांनी तुम्हाला चांगलीच म्हणजे पारख करून त्यांनी बैल दिलेला आहे. तानाजी आप्पांबद्दल काय सांगाल? तानाजी आप्पा म्हणजे खूप म्हणजे आता ते आता आजोबांच्या म्हणजे वयाच्याच आपल्या, आणि ते कधी म्हणजे आज तर नव्हते मैदानाला, त्यांना मी फोनही नाही केला, पण आज पहिला फोन मी त्यांना करेल. कारण कसं कधी आम्ही फोन करतो इकडे आलो तरी त्यांना ते खूप म्हणजे समजवतात, अद्याप तरी भेटलो की असं नाही ते अशा गोष्टी होत राहतात, पण आपण त्यांना खूप हे करतो, मनापासून खूप संबंध आहेत त्यांचे आणि खूप मानतो त्यांना आपण. आणि आता या दोघांची प्रॅक्टिस कशी असते काय सांगाल त्याबद्दल? प्रॅक्टिस काय आम्ही आता कोणी वगैरे असते का त्यांची? दोन्ही असते कामाला आणतो, त्यांना जे पाहिजे किती दिवस विसावा पाहिजे असं विसावा 8-9 दिवस विसावा ठेवतो, कामाला हाणून पिठते एकदम मस्त. आणि त्याला सांभाळ करण्यामध्ये मोठा हात कोणाचा असेल? त्यांची नावं आता आम्ही 3 जण भाऊ एकत्र आहे. आमचा 2 नंबरचा भाऊ तो उत्तमराव, तो वेगळा असतो, ते ड्रायव्हर युवराज, धनाजी आणि माझी 2 मुलं असते ती, आणि आमच्या घरात 15-16 माणसं आहेत. आम्ही सगळी घरची माणसं, ही सगळी घरचीच माणसं आहेत. 15-16 माणसं आहेत बायका, आमची सगळी घरची सगळी बैलांचं हे करते, व्यवस्था करते. तुम्ही बघू शकता ही त्यांची सर्व घरची माणसं आहेत, तुम्ही बघू शकता. ही सगळी आपले भाऊ आहेत, आमचे काकांचे मुलं वगैरे ती सगळे. इकडं आहे बघ, हे यांचे भाऊ. धाकटा भाऊ आहे तिकडे एक, हे काकांचे भाऊ आहेत, तुम्ही बघू शकता. तिकडे एक आहे युवराज. युवराज भाऊ इकडे आहे की. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता तिघे भाऊ आहेत, म्हणजे वाटेगावकर असे तिघे भाऊ आहेत. दादा काय सांगाल, तुमची सर्वांची नावं सांगा एकदा. हे 2-3 नंबरचा भाऊ युवराज, आणि एक धाकटा भाऊ धनाजी, आम्ही तिघे एकत्र असतो, है ना. आणि सगळी व्यवस्था वगैरे सगळी, सर्व नियोजन वगैरे सर्व बैल सांभाळण्यापासून सर्व एकत्र. दादा हे ड्रायव्हर आहेत, पहिले ड्रायव्हर. काय सांगाल दादा, कसं काय आज गाडी हाकलताना काय वाटलं तुम्हाला? वयामुळे आता नाही पळवत, त्यांचा भरपूर वय झालाय. मी जुना ड्रायव्हर होतो, आता नाही ड्रायव्हर. मग तेव्हा तुम्हाला आता कसा अनुभव आहे, म्हणजे आज कसं तुम्ही सांगाल गाडी दोघांची पहिली, तुम्ही ड्रायव्हर म्हणलं 1 नंबर गाडी पळाली, ना. गाडीला न विश्रांती भेटून सुद्धा गाडीने 1 नंबर केला, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. कडे ना. होय. आणि दादा तुम्ही काय सांगाल आज बादल बद्दल आणि आपल्या पैलवान बद्दल? बादल आणि पैलवानला तोडच नाही आजच्या अड्ड्यात, तर असला आनंद आहे आमचा मोठा. बेन आनंद येतं की घरचा साधा पळाला ही मोठी गोष्ट. शेवटच्या सातव्या गटात पळून 7व्या शिमीला पळून फायनलला कडे एक नंबर केला. खरंच खूप भारी बघा. आणि तुम्ही तिघ भावंड नेहमी एकत्र राहावत अशी देवाकडे प्रार्थना, आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये तुमच्या बैलांनी गुलाल प्राप्त करावं, आणि या वर्षी जेवढी हिंदकेसरीची मैदानं होतील त्यामध्ये जास्तीत जास्त हिंदकेसरीची पदं त्यांना लाभावीत ही देवाकडे प्रार्थना. आणि आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पा.